थोडं सांगतो बरोबर पूर्ण 12 ज्योतिर्लिंग या रामबाबाला सगळे पाठ आहे. याला नुसता मृदंगाचार्य समजू नका. हरिभाऊ आनंदा पाटलाकडे 4-5 वर्ष त्यांनी वेदांत शिकलेले सगळे पाठ 12 सत्य ज्योतिर्लिंग 12 सत्य ज्योतिर्लिंग 12 सत्य प्रातः काळी स्मरण करा प्रातः काळी स्मरण करा कोटी पुढे ही उतारा कोटी पुढे ही उतारा अवहा करा बापानो अवहा तरा बापानो सत्य ज्योतिर्लिंग 12 सत्य ज्योतिर्लिंग 12 सत्य ज्योतिर्लिंग 12 सत्य ज्योतिर्लिंग हे सत्य ज्योतिर्लिंग 12 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 प्रातः काळी स्मरण कोटी कुळे ही उतारा बवातारा बापानो कोटी कुळे ही उतारा बवातारा बापानो बरं का डॉक्टर साहेब 12 ज्योतिर्लिंग भारतात आहे. आता पुढचं ऐका 12 ज्योतिर्लिंग भारतात आहे शेठजी पण एकट्या महाराष्ट्रात 5 आहे. हे वैशिष्ट्य महाराष्ट्रातच आहे. एका जिल्ह्यात एक पुणे जिल्ह्यामध्ये एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर नाशिक जिल्ह्यामध्ये एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ आणि ज्या जिल्ह्यात तुमचं वास्तव्य आहे परई वैजनाथ हे 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आणि मग बाकीच्या भारतात 7 एवढा. अरे उगाच नाव महाराष्ट्र आहे का? पूर्वी राऊत भगवान शंकर कथा ऐकायला महाराष्ट्रात यायचे हा पुरावा आहे. एक बहर त्रेता जुग माही पुन्हा रामायण सुरू होईल पुरावा दिल्याशिवाय जमतंय का? एक बहर त्रेता जुग माही शंभू गये कुंभज ऋषी पायी शंभू गये कुंभज ऋषी कुंभजे म्हणजे कुंभातून ज्याचा जन्म झाला ते अगस्ती मुनी त्यांचा चातुर्मास मनमाडच्या पुढे अनकाई किल्ल्यावर होता. त्रेतायुगातली घटना आणि तिथे श्रवण रामायणाचं करण्यासाठी स्वतः शंकरजी महाराष्ट्रात आले. स्वतः शंकरजी महाराष्ट्रात शंकरजीलाही वाटलं आपण श्रवण करावं कुठे महाराष्ट्रात जाऊन. आपण सगळे एक आहोत. हरिहरा भेद नाही नका करू वाद. भगवान शंकर जर कोणी आपण इथे बसलेले सगळे वैष्णव आहोत ना पण जर कोणी विचारलं वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण तर याचं उत्तर आहे भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी महादेव वैष्णव शिरोमणी महादेव हे शिरोमणी महादेव
वैष्णव शिरोमणी शिरोमणी महादेव वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकरजी आहे. ते अजूनही पंढरपूरची वारी करतात. भगवान शंकरजी सुद्धा. एक मिनिटात सांगतो जादवर साहेब. एकदा शंकरजी पंढरपूरच्या वारीला निघाले. पार्वती आहे म्हणल्या, कुठे चालला तुम्ही? वारीला. तुम्हाला तर वाटतं का दरवर्षी? आमची नाही इच्छा होत. तुला काय वाटलं पार्वती माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का तुला? 11-12 लाख यात्रा असते. येणार येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं. आता पार्वती आहे ना महादेवजी जातात पंढरपूरच्या वारीला. चिरंजीवाला कळालं. गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. महाराष्ट्रात सांगतो मी, पप्पा. पार्वते केवढं प्रकरण अवघड झालं. आता एवढ्या मोठ्या पोटाचं पोर एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत कसं? अहो आता लागला पिंट्या माग. असं करा, आपली इंडिका काढा. इंडिका म्हणजे नंदीबाई. हा, नंदी बैलावरती तिघे जण स्वार झाले आणि पंढरपूरला निघाले. डॉक्टर साहेब हे पद्यामध्ये सांगतो, तुम्ही अर्थ लावा. दस चरण जयाला चौपदी चालता हे नयन हे अकराजा पंचमुखास पाहे खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला पशुधरी म्हणू त्या ते दोन पुच्छ तयाला. हे वारीचं वर्णन. दस चरण जयाला चौपदी चालता हे. पायांची बेरीज 10 आहे पण चालतंय 4 पायाचं. कारण नंदी चालतोय, तिघ बसलेले आहे, महादेव पार्वती आणि गणपती. 6 आणि 4 10 पाय झाले. दस चरण जयाला चौपदी चालता हे नयन हे अकराजा. या इकडे, या इकडे. एवढ्या गारठ्यात कोण पाणी पिते? इकडे येऊन जा. ते उचला खोकते. संध्याकाळपासून चालू द्या तुमचं. लोक टवकारून ऐकलेलं बसतात. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 नयन हे अकराजा. डोळ्यांची बेरीज 11 आहे. नंदीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे, पार्वतीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे, महादेवाचे 3 डोळे. नयन हे अकराजा पंचमुखास पाहे. तोंड 5 आहे गुरुजी. महादेवाचं 1, गणपतीचं 1, पार्वतीचं 1, नंदीचं 1, गळ्यातल्या सापाचं 1. पंचमुखास पाहे खचित चिनवल वाटे अष्टकर्ण दयाला. कानांची बेरीज 8 आहे. महादेवाचे 2 कान, गणपतीचे 2 कान, नंदीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान. रमाकांत बापू, सापाला नसतात कान म्हणून 8 वरच झाली बेरीज. अष्टकर्ण दयाला. पशुधरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. म्हणजे नंदीवर विराजमान होऊन महादेवजी, पार्वती आणि गणपती महाराष्ट्रात. इथं आल्यावर तो सोहळा पाहला. वारकरी नाचत होते. पार्वती आई म्हणली, तुमचा विठोबान तुम्ही आपली नाही हिंमत. तळ्यावर थांबवला. तळ्यावर थांबवलं. तिथून गणपतीला नंदीवर घेऊन महादेवजी वाळवंटातून महाद्वाराकडे निघाले. हनुमंताच्या मंदिरापुढे लोकांनी अडवलं वारकऱ्याने. कुठला वारकरी आहे तुम्ही? चालता येत नाही? वारीला आला का माणसं मारायला? बैल घुसवला गर्दीत? नंदी तुला इथं थांबावं लागेल. पार्वती तळ्यावर, नंदी हनुमंतापुढे आणि मग गणपतीला कडेवर घेऊन शंकरजी निघाले. महाद्वारात आले. घामाघूम झाले. गणपती तू इथे बैस बेटा. अजूनही गणपतीची मूर्ती तुम्हाला डाव्या भागाच्या कोनाड्यात दिसते. महाद्वारात जातो मी सांगतोय, थोतांड नाही. आणि मग आत आल्यावर पांडुरंगाला एवढा आनंद झाला, माझा महादेव आला. महिमा वर्णिता महेशुतेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. महादेवजी सुद्धा महाराष्ट्रात पांडुरंगाच्या भेटीला. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांद. 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 रंगात नाचती मुख्या जोडून हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला
शंकराच्या भेटीला महाराष्ट्रात. आता शंकराची भक्ती करणारे मिश्राजी सुद्धा महाराष्ट्रात माऊलीच्या दर्शनाला. अरे सगळे नियोजन वरून असते. मनचिती होत नाही हरचितीत होत तत्काल, बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाता. म्हणून हे एक आगळे आणि वेगळे अविस्मरणीय वर्ष आहे बाबा, अविस्मरणीय. सगळे भक्त महाराष्ट्रातून नाही आणि सर्वावर प्रेम. प्रदीपजी मिश्राजींची कथा कुठेही असू द्या, सामान्य पासून तर श्रेष्ठापर्यंत सगळे हाजरी लावतात. सगळ्या बीड जिल्ह्यातले भाविक मंडळी एकत्रित आली. माऊलीचं महत्व याच्यात आलं सगळं. काजळे बाबा, पटेल परिवार, माहेश्वरी परिवार, जैन परिवार, मुस्लिम बांधव सुद्धा, ख्रिश्चन बांधव सुद्धा, सगळे का ज्यांच्या दरबारात कथा आहे, डॉक्टर साहेब त्यांनीच कधी भेदभाव केला नाही. त्यावेळेला सर्वात मोठ्या नेत्या बीड जिल्ह्यामध्ये केशर काकू होत्या माऊलीच्या वेळेला. सर्वात सामान्य माणूस आमचा मातंग समाजाचा सीताराम. मी माऊली कशाला म्हणतात हे सांगतो. जे प्रेम केशर काकूवर आणि तेच प्रेम मातंग समाजाच्या सीताराम, याला म्हणतात रंक आणि राव. रंग आणि राव, रंग आणि राव. आम्हा सारखाचे भाव, आम्हा सारखाची भाव, सारखाची भाव, ठोकाठोकी चालत नाही. रंका आणि राव, आम्हा सारखाची भाव. जे प्रेम केशर काकूवर, तेच प्रेम आमच्या झोपडपट्टीतल्या सीतारामवर तो होता. मला भेटला मग. रावा आणि रंक सारी खेची, रावानी रंग सारखे, रावानी रंग सारखे. नमने सोयरा श्रुतावश्यक, नमने सोयरे तुलावश्यक, नमने सोयरा श्रुतावश्यक, नमने सोयरा तुलावश्यक. रावानी रंग सारी खेची, रावानी रंग सारखे, रावानी रंग सारखे. घसाटी सही करू नका. न म्हणे सोयरा, न म्हणे सोयरा सुहृद आवश्यक, रावाणी रंक सारिखेचे. महत्व समकालीन समाजाला कळत नाही. डॉक्टर साहेब तुम्ही भाग्यवान आहे. रात्री 2 वाजता डॉक्टर साहेबाचं दार वाजवायचे माऊली. ज्या माऊलीसाठी 4-5 प्रांतातले लोक इथं आहे त्यांचं सांगतो. हे काय भाग्यवान लोक असेल. गाडी काढली की सीतारामच्या झोपड्या पुढे द्यायचे माऊली. चला तुम्ही पाहिजे गाडीत. का सांगतो हे. जे प्रेम महादेव तात्यावर केलं, जे प्रेम नारायण बाबावर केलं, तेच मातंग समाजाच्या सीतारामवर केलं.
दया करणे जे पुत्र पुत्रासे दया करणे ते पुत्राचे दया करणे ते हो पुत्रासे दया करणे ते साधू साधूला जाऊन 25 वर्षे होतात तरी इथल्या कोणाचाच विश्वास बसत नाही माऊली आमच्यातून गेले म्हणून. माऊली हात जोडून पुढे उभे आहे असं प्रत्येकाची भावना आहे. काजळे बाबा मी साक्षीदार आहे 25 वर्षाचा. जादवर डॉक्टर साहेब होते. शेवटचं कीर्तन माऊलीनं माझं ऐकलं. शेवटचं मी दर्शन घेतलं. खूप तब्येत बरी नव्हती. अमावस्येचा दिवस होता. म्हटलं येऊ नका माऊली तुम्ही. नाही येत म्हणे बाबा मला म्हणले. कीर्तन सुरू झालं की 2 माणसांनी धरून आणलं खुर्चीवर. 2 तास कीर्तन ऐकलं. मला हार घातला शेवटचा. तिथून हैदराबादला नेलं. पुढचं सगळी माहिती आहे तुम्हाला. त्या वर्षापासून आजपर्यंत पुण्यतिथीचं कीर्तन माझ्याकडे. अजून गैरहजेरी नाही. यावर्षी नाही सकाराम पाटील. फक्त तो पुढे कालावधी गेला. काला 14 तारखेला. पण पुण्यतिथी आज असल्यामुळे माझे हजेरी त्याच दिवशी आहे. वर्षे 25 झाले. विठ्ठल विठ्ठल गए हुए कभी आते नहीं लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. आणि पुण्यस्मरण कोणाचे केल्या जात नाही. पुण्याचा संचय करणारा त्याला म्हणतात पुण्यात्मा. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला म्हणतात पुण्यतिथी. पुण्याचा संचय करणाऱ्याची पुण्यतिथी असते. मग नेमकं पुण्य म्हणजे काय? 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करणं हे पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तन याच वर्षी माझ्याकडे आलं. नाही तर कालाच असायचा माझ्याकडे. आजच काला असायचा. बरोबर आहे ते कळलं मला. पण आज गुलालाचं कीर्तन पुण्यस्मरणार्थ थोडी कथा 2-3 दिवस पुढे लांबल्यामुळे आपला काला पुढे गेला. नाही तर आज समारोप काला पुण्यतिथी सगळे व्हायचं. विठ्ठल काकडे पाटील म्हणतात पुण्यतिथीच तुमच्याकडे आहे. बरोबर आलीच. इकडे बस. इकडे या. बाटलीवाले इथे या. इथे बॉक्स असल्यामुळे आवाज थांबतो. बसा तिथे बसा. तिथून येतानाच थांबवणार आहे. आता येतानाच थांबवणार. टाळकरी तुम्ही थांबवा. त्यांना जागा नाही म्हणून सांगा ना. पुढे जागा नाही म्हणा सांगवा. तिथे विनंती करा. विठ्ठल विठ्ठल
असा एकही समाज नाही ज्या समाजात संत नाही, असा एकही संत नाही ज्याला आपल्या समाजाचा स्वाभिमान नाही. आपण विचार करा. पण संत मात्र समाजापुरता नाही, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. प्रत्येक समाजात संत आहे आणि प्रत्येक समाजातील संतांनी आपापल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलेला आहे. मी प्रमाण देईल तुम्हाला. तुकोबार आहे, बरे देवा कुणबी केलो, नाहीतर दंबे असतो मेलो. नरहरी महाराज, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. सावता बाबा, आम्ही माळ्याची जात, शेत लावू बागायत. नामदेव महाराज, त्याचा तर फार मोठा इतिहास आहे. 2 मिनिटं सांगतो, 2च मिनिटं. नामदेव आदी संत मंडळी तीर्थयात्रा करून वापस येताना औंढ्या नागनाथाला मुक्काम झाला. औंढ्यानाथ बरं का बापू. जनाबाई सोबत होत्या. नामदेवा, अरे हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि आता महाशिवरात्र आहे, आज योग आहे. जसा पुण्यतिथी, आमचं कीर्तन, नारायण बाबाचा जन्मदिवस, योग असतो, काही ठरवून नाही, योग असतो. पर्व विशेष भागवत धर्मी, नृष्य जयंती, राम नवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. कीर्तन करू आपण. नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं, जाधवर साहेब, आणि आत ब्राह्मण मंडळीचं शिव महिमनं चालू. स्मशानेश्वा भूत, स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर, ते थोडस लटकून जात आहे वय म्हणा. सांगत जा गुरुजी. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरः, चिता भस्मले पस्त्रकमिनु करोटी परिकरः, अमंगल्यम शीलम तव भवतु नामयोमखिलम, तथापि स्मर्तॄणाम वरद परम मंगलमसी. म्हणजे मला पाठ आहे याचा अर्थ, म्हणजे ते चालू होतं. आणि यांचा पुंडली कवरदा झाला की त्यांचा पुढचा श्लोक चुकायचा. औंढ्या नागनाथला 2-4 वेळा झालं. ते रागावलं, ए टाळ कुट्यांना हा बाहेर, हाकलून दिलं. घडलेलं हाकलून दिलं मंदिरातून. नामदेवराय मंदिराच्या मागे आले. नामदेवरायाचं ठरलं होतं, 1 राई के 1000 हिस्से, उसमें मेरा मौला बसे. माझा काही देव मंदिरापुरता नाही. मागं आले, कीर्तन सुरू केलं मंदिराच्या मागे, पण कीर्तन रागावून सुरू केलं. देवा, तुझी मंदिर कीर्तनासाठी आहे का पत्ते खेळण्यासाठी? मग कीर्तनासाठी आल्यावर मला का हाकलून दिलं? शिंपी म्हणून ना, ही नदी न जात मोरी पंढरी केराया, ही नदी न जात मोरी पंढरी केराया, ही नदी न जात मोरी पंढरी केराया, ही नदी पंढरी केराया. ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया, ऐसा तुमने नाम दर्जी ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया, ही नदी न जात मोरी पंढरी केराया, ही नदी न जात मोरी पंढरी केराया, ही नदी न नाम मोरी पंढरी केराया, ही नदी न नाम मोरी पंढरी केराया, ही नदी न जात मोरी पंढरी केराया. ऐसा तुमने नामा, ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया, नदी न जात मोरी पंढरी केराया. ऐसा तुमने नामा, ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया, दर्जी काहे को बनाया. हे औंढ्या नागनाथाचं कीर्तन 750 वर्षापूर्वीचं, पण हिंदी भाषेत अभंग आहे. ही नदी न जात मोरी पंढरी केराया, ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया, ताड़ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मनू ने बाहर धकाया, देवल के पीछे नामा अल्लाह पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवल ही फिर भी लेते भूल जगा,
माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती तुझा प्याला नामदेवा हाती तुझा प्याला नामदेवा हाती तुझा नामदेवा हाती तुझा फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा फिरविले देऊळ जगा जिदर जिदर नामा उदर देऊलही फिरे. बरं का काजळे बाबा, पुढचे शब्द पहा. नाना वर्ण गौवा उनका, नाना वर्ण गौवा उनका, एक वर्ण दूध. तुम कहा के बम्मन, हम कहा के सुध. मन मेरी सुई, तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा सिंपी लागा. एवढा आटापिटा केला पण अभंग सिंपी शब्दावरच थांबवला. केशवजी के चरण पर नामा सिंपी लागा. मी का सांगतो, प्रत्येक संतांनी समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. नामदेवराय असू द्या, सावता बाबा असू द्या, नरहरी सोनार महाराज असू द्या, ज्यांचा अभंग घेतला ते सेना महाराज असू द्या. आम्ही वारीक वारीक करो हजामत बारीक, पण वारीक शब्द वापरलाच का नाही? पाठ असेल तर पहा. नावियाचे वंशी, हे नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी. प्रति पाळावे धर्मासी, प्रति पाळावे धर्मासी, पाळावे धर्मासी, रंगी पाळावे धर्मासी. व्यवहारासी न संडे, व्यवहारासी संगे, व्यवहारासी न संडे. व्यवहार ते सरसंगे. ऐका स्वधर्म विचार, ऐका स्वधर्म विचार ऐका स्वधर्म विचार ऐका स्वधर्म ऐका स्वधर्म विटाळ, ऐका स्वधर्म विटाळ, ऐका स्वधर्म विटाळ, ऐका स्वधर्म विटाळ. थोडस ते काजळी बोवाला थोडा आवाज दे वाढून. नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी. पण स्वाभिमान, जादवर साहेब, स्वाभिमान. आता एक संबंध सांगतो, माऊलीचा आणि सेना महाराजांचा संबंध. माऊलीचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि सेना महाराजांचे वडील देवीदास वैद्य. आडनाव वैद्य आहे सेना महाराजांचं, वडिलाचं नाव देवीदास. ते महाराष्ट्रातलेच, पण 7 पिढ्यापासून पोट भरायला रामसिंहाच्या पदरी त्यांचे वडील देवीदास. पण गुरुबंधू आहे, हे नीट ऐका. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि सेना महाराजांचे वडील देवीदास वैद्य एकाच गुरुकडे शिकले, रामानंदाकडे. आता थोडक्यात कारण एकच तास राहिला, 1 तास नाही 55 मिनिटं राहिले, मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. रामानंदाकडे. आणि रामानंद दररोज तास पूर्ण झाला म्हणजे शेवटी वाक्य वापरायचे. बरं का पोरं हो, सध्या देव महाराष्ट्रात आहे, एकदा तरी त्या देवाचं जाऊन दर्शन घ्या आणि मग पाठ थांबायचा. दररोज विठ्ठलपंत महाराष्ट्रात आले, पुन्हा गृहस्थाश्रम सुरू झाला.
4 लेकर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान काका मुक्ताबाई. ते रामसिंहाच्या पदरी आले. त्यांना एक मुलगा झाला देवीदासना, त्याचं नाव सेना. पुढे कार्यव्यापामुळे जाता आलं नाही बरं का, कार्यव्यापामुळे डॉक्टर साहेब जाता आलं नाही देवीदासला. पण दररोज सेना महाराजांना म्हणायचा, सेना आपण महाराष्ट्रातले, माझे गुरु रामानंद, महाराष्ट्रात एक रामानंदाचे शिष्य विठ्ठलपंत आम्ही गुरुबंधू आहे. आमचे गुरुजी सांगत होते दररोज एकदा तरी जा महाराष्ट्रात, त्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन या. पण कार्यव्यापामुळे जमलं नाही सेना, नाही जमलं मला. तू माझी इच्छा पूर्ण कर, कधीतरी जा. पुढे पुढे देवीदास त्यांचा अंतकाळ. हे नीट ऐका. मांडीवर आता मुलगा आहे, सब डोकं घेतलं बापाचं आणि बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. सेना महाराज म्हणले, बाबा रडताय तुम्ही मरताना? हो बेटा, माझी एक इच्छा अपूर्ण राहिली, पांडुरंगाचं दर्शन. ती इच्छा पूर्ण करण्याचं वचन देशील तर मी सुखानं प्राण सोडतो. मी जाईल बाबा पांडुरंगाच्या भेटीला. बापानं प्राण सोडला. आता परंपरेनं सेवा सेना महाराजकडे आली. रामसिंह क्रूर स्वभावाचा होता, त्याच्या अंगाला कोड होती, त्याला 10 झालेला होता, तो कोणावरही चिडायचा. आणि सेना महाराजाकडे ती सेवा आलेली. शेवटी मरताना देवीदास एवढं म्हणले होते, नाही जमलं ना पंढरपूरला जाणं तर तो भक्त, पांडुरंगाचा भक्त कोणी दिसला की त्याची सेवा करायची. कारण त्याचं ठरलेलं आहे, त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा पांडुरंग करतो, हे लक्षात ठेव. हे शेवटचं वाक्य होतं. नाही जाता आलं डॉक्टर साहेब, नाही जाता आलं. पण त्यानं ठरवलं, हे पताकवाले वारकरी दिसले का पांडुरंगाचे भक्त, तीर्थयात्रेच्या निमित्तानं तिकडे जायचे, पाया पडायचा आणि घरी चाला जेवायला, आंघोळ घालायचा, जेवण दक्षिणा द्यायचा. सेना महाराज हा नित्यक्रम सुरू. एकदा 10 वारकरी आले, हजामती चालू आहे आणि त्याला लहर आली, ए शेणाला बरोबर दाढी करायची आहे, दाढी. सेवक पडत आले, त्याची बायको होती बाहेर. सेना कुठं आहे? ते वारकरी पंढरपूरचे, महाराष्ट्रातले, त्यांच्या हजामती चालू आहे, राजाची हजामत करायची आहे. त्यांच्या झाल्या म्हणजे पाठवून देते. आता ती साधी भोळी होती बिचारी. हे आलं वापस. का रे सेना घरी नाही का? घरी आहे. ते महाराष्ट्रातले वारकरी आले म्हणतात, पांडुरंगाचे भक्त. त्याची बायको म्हणली 10 आहेत, त्यांच्या हजामध्ये झाल्यावर पाठवते. सेना महाराजांच्या दरबारात वर्चस्व सहन न होणारे काही लोक होते. शेपारलाय तो, तुमचा अपमान करतोय, तुमच्या पुढे ते फाटके वारकरी कोण लागले? आणि त्याला आगीत राखेल म्हणतात काजळी महाराज. जा रे बोलवा त्याला, फासावर द्या. राजाचा आदेश आहे, फासावर द्या. फासावर द्या म्हटलं. सेठजीन इकडे पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या विटेवर पंढरपुरात. अरे माझ्या सेनाला फाशी कशाबद्दल? काय गुन्हा केला माझ्या सेनानं? वारकऱ्याच्या हजामती केल्या हा गुन्हा? क्षणार्धात जगाचा बाप सेना न्हावी झाला बापू. ती व्हीआयपी ढोकटी होती, व्हीआयपी. बाकीच्याची जनरल होती. राजाची व्हीआयपी ती धोकटी काढली खुंटीची आणि जगाचा बाप सेना नाव येऊन दरबारात पळतच गेला आणि साष्टांग दंडवत घातला राजाला. चुकलं चुकलं राजे, आता अशी चूक कधी आयुष्यात होणार नाही. एवढा गुन्हा माफ करा. माझे लेकरं आहेत, तुम्ही जर कामावून कमी केलं तर लेकरं उद्यापासून भीक मागतील. माझा एवढा गुन्हा माफ करा, एवढा गुन्हा माफ करा. आणि राजाची हजामत सुरू झाली. डॉक्टर साहेब जेव्हा हात लागला अंगाला, आपोआप 10 शांत झाला. इतक्या वर्षाची कोड आणि 10. अरे साध्या वैद्याचा हात लागला तर गुण येतो. हा वैद्याच्या राजाचा हात होता. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवास. सेना काय जादू रे तुझ्या हातात. मला शांती प्राप्त झाली. मग हजामत सुरू झाली. ते पाणी, ते तणनाशक सारखं नव्हतं ते तेव्हाच. वाटी बरं का डॉक्टर साहेब, पाणी लावायची वाटी. वाटीतलं पाणी जगाचा बाप, त्याला काय माहिती हा पांडुरंग परमात्मा माझी हजामत करतो. पाणी त्याच्या दाढीला लावायचा राजाच्या, आणि राजा हळूच वाटीत बघायचा. कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले आहे.
माझे दिसे हरी. वाटीतल्या पाण्यात राजा पाहायचा, त्याला देव दिसायचा. पुढे बघितलं की सेना. राजा पागल झाला, चालू हजामतीत. मी तिथेच होतो म्हणून सांगतो. आणि मग ते काय फिट आरसा होता का? काही कमी जास्त पाहून घ्या सरकार. शेवटी जगाच्या बापानं सेना महाराजच्या रूपात आरसा दाखवला राजाला. काही कमी जास्त असेल तर पाहून घ्या. जेव्हा आरशात पाहिलं, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी. आत दिसे चक्रपाणी, आत दिसे आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी, दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी. पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी. रूप पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी. रूप पाहता दर्शनी, रूप पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी. राजा पागल झाला. शेवटी सेना महाराजच्या रूपातले देव म्हणले, राजे 10:15 वाजले, अजून पाऊण तास आहे, माझ्याकडे वेळ आहे. मग मालिश करून देतो. मालिश नको नको नाही. राजाची मालिश सुरू केली. मालिश करता करता राजाची कोड गेली. सोन्यासारखी कांती चकाकू लागली. सेना, अरे काय जादू आहे. अरे किती वर्षाचा हा कोड होता, मला सोन्यासारखं शरीर चमकायला लागलं. हात लावल्यापासून शांती प्राप्त झाली. तसं नाही सरकार. कावळ्या उडायला आणि काडी मोडायला, तुमचा रोग जायला आणि माझा हात लागायला, माझ्यात काही जादू नाही. नाही, मी प्रसन्न आहे. कोणावर तिकडे वंजळभर मोहरा ना सोन्याच्या. प्रसन्न झाला ना राजा. वंजळीची वंजळ नको नको म्हणतोय देव, तरी वंजळीची वंजळ सोन्याच्या मोहराची वतली आणि ती धोकटी बांधली. नियोजित ठिकाणी नेऊन लटकवली, जिथून आणली होती VIP. देवाचं काम झालं. आता बायको म्हणली, हजामती वारकऱ्याच्या संपल्यावर. अहो ते राजाचे सेवक आले होते, दाढी करायची म्हणले. तू काय म्हणले? मी म्हणले वारकऱ्याच्या हजामती चालू आहे, ते झाल्यावर काय करून बसले. आधी गरम डोक्याचा राजा आहे तो. तशीच घाई घाईत तीच धोकटी काढली ज्याच्यात मोहरा होत्या, लटकवली. जो पळत निघाला खरा सेना, जाऊन दंडवत घातला. राजे चुकलं माझं, आता अशी अपराध कधी होणार नाही. एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा राजे, आता पुन्हा. अरे काय म्हणतोय तू? तू हजामत करून गेला? नाही, मी आलो नव्हतो राजे. अरे तू माझी नाही राजे, गरीबाची चेष्टा करू नका. अरे माझ्या अंगाची कोड गेली, मालिश केली. नाही राजे, मी आलो नाही. अरे तू नको म्हणत होता तरी मी वंजयभर मोहरा तुझ्या धोकटीत टाकल्या म्हटल्याबरोबर सेना खाली बसला. धोकटी उघडली गुरुजी, वंजभर मोहरा. आणि मग धाय मोकलून रडला. का रडतो सेना? माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो राजे, मी आलो नाही. पण माझा बाप मरताना म्हणत होता, आणि तो पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. मी तिकडे वारकऱ्याच्या हजामती केल्या राजे, आणि माझ्या देवबापानं तुमची हजामत केली. माझ्यासाठी तुमची हजामत करावी लागली माझ्या देवाला. हा सेवेचा राजीनामा. सेना सरळ पंढरपूर गाठलं. इथं आल्यावर पांडुरंगाचं दर्शन घेतलं गुरुजी, आणि नामदेव रायची भेट झाली. 750 वर्षापूर्वी गोष्ट. मी पंढरपूरचाच, तुम्ही? आम्ही तसे महाराष्ट्रातलेच, पण 7 पिढ्यापासून पोट भरायला गेलो. माझा बाप देवीदास वैद्य,
इथले महाराष्ट्रातले विठ्ठलपंत कुलकर्णी आणि माझे वडील गुरुबंधू रामानंदाकडे शिकले. रामसिंहाच्या पदरी सेवा होती. माझा बाप मरताना म्हणाला होता एकदा तरी पंढरपूरला जा दर्शनाला. नाही येणं झालं. शेवटी म्हणाला होता नाही जाणं झालं तर एक काम कर, पांडुरंगाच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा सुद्धा तो पांडुरंग करतो. मग मी वारकऱ्याची सेवा सुरू केली. महिनाभरापूर्वी एक घटना घडली. मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि तिकडे पांडुरंगानं माझ्या मालकाची हजामत केली. मी सेवेचा राजीनामा देऊन आलो. माझे वडील मरताना एवढं म्हणाले होते पंढरपूरला गेला म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेच. पण माझ्या गुरुबंधूला 4 मुलं आहे, अलंकापूरला राहतात. गुरुबंधू नाहीत पण 4 मुलं आहे, अधिकारी आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. त्यातली माऊली फार मोठे अधिकारी संत आहे. त्यांची भेट घेऊन ये. आता मला पांडुरंगाचं दर्शन झालं नामदेवा, मला अलंकापूरला जाऊन माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे. मग नामदेवरायाचं रडणं सुरू झालं. सेना उशीर केला. मागच्याच वारीला माऊलीनं समाधी घेतली, आम्ही सगळे हजर होतो. समाधी घेतली म्हटल्याबरोबर नामदेवाच्या गळ्याला बिलगून महाद्वारात रडणं सुरू झालं सेना महाराजाचं. का रडतो सेना? नामदेवा, मला विठ्ठलाचं दर्शन नाही झालं असतं तरी चाललं असतं, पण माझ्या माऊलीचं व्हायला पाहिजे होतं. कारण केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, स्मरण कशामुळे आहे? परोपकार पुण्य आहे. पुण्य पुण्य म्हणजे काय? उपकार करणं हे पुण्य आहे. आणि उपकार करणाऱ्या पुण्यात्म्याची पुण्यतिथी होत असते बापू. बरं इथे शब्द पहा, केवढा केला. केवढा आणि एवढा जमीन अस्मान इतकं अंतर आहे. शब्द दोन्ही जवळ जवळचे आहे. काकडे साहेब, शब्द दोन्ही जवळ जवळचे आहे. अण्णा आले, बसू द्या.
केवढा केला आणि एवढा. गिरी गुरुजी, एवढा म्हणजे मर्यादित आहे, केवढा हा अमर्याद आहे. आणि आमची सगळी वारकरी मंडळी पुढे बसलेली आहे. बुवा काय सांगणार हे सगळे पाठ आहे त्यांना. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुम्ही सनकादिक संत, बस जाताय ना तर देवाला माझा नमस्कार सांगा, एवढा उपकार करा. म्हणजे हा मर्यादित आला, एवढा करा उपकार. पण केवढा केला इथे अमर्याद. म्हणून शब्द सहज आहे, केवढा केला उपकार माऊलीचे उपकार. विठ्ठल हॅलो विठ्ठल विठ्ठली गवर्धन ज्ञानदेव हरिनाथ अण्णा, तुम्ही नव्हते ऐकलं असेल, आज केशर काकू पासून कीर्तनाला सुरुवात झाली. सर्वांना माहिती आहे. म्हटलं माऊली कशाला म्हणतात, केशर काकू सारख्या नेत्या त्यांच्यावर तेवढंच प्रेम, आणि झोपडपट्टीतला मातंग समाजाचा सीताराम त्याच्यावर तेवढंच प्रेम. रंका आणि राव आम्हा सारखाची भाव. इथून आजच्या कीर्तनाची सुरुवात झाली. मी त्यावेळेला म्हणत होतो, काकूच्या समोरही म्हणलं की जयदत्त अण्णा हे क्षीरसागर नाही, विचारसागर आहे, विचारसागर. विठ्ठल इथपर्यंत आलो आपण बरं का. ते बरोबर 10 ते 12च्या मुळे डाके साहेब 10 ते 12च्या अंदाजाने आले सगळे. पण हे पुढच्याला जेवू घालायला याला त्याला वेळ कमी असते, म्हणून आमचा बदल झाला 9 ते 11. अजून 35 मिनिट तुम्हाला त्रास आहे, सगळे उरकायचे त्याच्यामध्ये. आता बरोबर आहे, सगळ्यांचं समाधान करू आपण. थोडं कीर्तन कमी झालं चालेल, मधली चाल घेऊ, पण मधली चाल समृद्धीनेच घ्यायची. हा नाही तर शेवटची ठीक आहे, शेवटची. आता दोन क्रमांकाचं प्रमाण कोणाला, अभिमन्यू बाबा, 3 नंबरचं तिसरे बाबा, 4 नंबरचे चौथे बाबा, याच समाधान मानून घेऊ आपण. करू आपण बरोबर. आता अभिमन्यू, केवढा केला उपकार, और उपकार करणाऱ्याजवळ उदारता पाहिजे. उदार तुम्ही जाते, उदार तुम्ही जाते, उदार तुम्ही जाते, उदार तुम्ही जाते,
हे सगळे गुणीजन आमच्या संप्रदायाचे हिरे आहे. अरे हे नाही कुठं, हे कुठं नाही. एक महाराष्ट्र सोडून जा. एक मिनिट घेतो. काशी यात्रा 5 न द्वारकेच्या 3. द्वारकेच्या पायी 3 यात्रा करा आणि काशीच्या 5 करा. या 8च मिळून पुण्य पंढरीपूरची 1 यात्रा. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं 1 वेळा. नाही पांडुरंगाचं दर्शन झालं तरी चालेल, फक्त मंदिराच्या मागून जा. पाहता देवळ्याची पाठ, पाहता देवळाची पाठ, पाहता देवळाची पाठ, पाहता तीर्थे घडती 360, 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 तीर्थे घडती 'महाराष्ट्रातल्या दैवताचं सांगतो मला. अतिपरिचयामुळे महत्व आपल्याला वाटत नाही. नाही दर्शन झालं पांडुरंगात चालेल, मागणं जा शेठजी. पाहता देवळाची पाठन, तीर्थे घडती 360. अवघीच तीर्थे घडती 1 वेळा, चंद्रभागा डोळ्या देखली. सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि शास्त्राने हा भाव निवडलेला. तुकोबारा अनुभव सांग. उदंड पाहिले, उदंड वर्णिले, उदंड ऐकले क्षत्रमय, ऐसे चंद्रभाग, ऐसे भीमातीर, ऐसा विटीवर देव कोठे, ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोटे, ऐसा नाम घोष सांगा कोटे, ऐसा नाम घोष सांगा कोटे, ऐसा नाम घोष सांगा कोटे. ऐसा नाम घोष सांगा कोठे, फक्त महाराष्ट्रात. म्हणून एक महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय बर का काजळ महाराज, इकडे लक्ष दे रे भाऊ. आपण पहिल्या चरणावर आलतो का रे? अन्न आल्यामध्ये काही सुचत नाही मला. पहिलं चरण झालं का? झालं. हा तेच म्हणतो. उदार तेच म्हणतो, उदार तुम्ही संत. थोडासा फरक करतो. देवही उदार आहे, संतही उदार आहे, पण देवापेक्षा उदारतेत संत पुढे का, याचं कारण आहे. तिथे एक उणीव आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. टाळ वाजवा, टाळ वाजवा, गळ्यात टाळ वाजवा. अससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसी अससी उदार. काय म्हणू देवा तुमचे गणपणाचे द्वार, काय म्हणू देवा तुझे गणपणाचे द्वार, काय म्हणू देवा तुझे कृपणाचे द्वार, काय सांगू तुझे देवा केसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, केसी तेव्हा ऐसा अससी, केसी तेव्हा देसी ऐसी अससी उदार, केसी तेव्हा देसी ऐसी अससी उदार. देव उदार आहे बरं का डाकेबाई, पण घेसी तेव्हा देसी. आधी घेतो आणि मग देतो. देवाशी भांडण आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा असच उदार, काय ऋण देवा तुझे कृपणाचे द्वार, पतित पावन राम ऐकुणे आलो मी द्वार, पतित पावन नवस म्हणून जातो माघारा. अरे कोणाचं काय घेतलं आणि सांगता कवणा काय दिलं. घेसी तेव्हा देसी. त्या द्रौपदीला
अन्न पुरवलं. पहिलं भाजीचं पान घेतलं आणि मग अन्न पुरवलं. अजून सुदाम्याला नगरी सोन्याची दिली. मुठभर पोहे खाल्ले आधी गरीबाचे आणि मग दिली नगरी. अजून काय केलं? अजून बिभीषणाला लंका दिली. आता कशाला 7-12 ओपन करता देवा? बिभीषणाला लंका त्याच्या बापाची का तुमच्या बापाची? अरे बाप मेल्यावर 7-12 त्याच्याच नावावर होणार होता. त्याला काही गरज होती का? शरणा आला तुझं मूर्ख बिभीषण आणि त्याने लंका दान मागितले. बरं विचारून घेतलं रावण कशाने मरतो, कुंभकर्ण कशाने मरतो? वैरी याचे घर भेदेत्वा घेतले आणि त्याचे त्याशी दिले नवल काय. म्हणून घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. देव उदार आहे पण आधी भक्ताचं घेतो नंतर देतो. संत अरे साधा विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही. आजोबाला माहिती आहे नातवाला मंत्र शिकवला की तंबाखू गेला. याच्यावर तर तंबाखू चालू आहे आपला. नातवाला असा कंजूस आजोबा असेल की नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही. भवसागर तरुण जाण्याचं तंत्र ज्या संतांनी समाजाला शिकवलं ते केवढे उदार. म्हणून उदार तुम्ही संत. माय बाप कृपावंत केवढा केला उपकार. काजळे महाराज जमला. आता बरोबर करू आपण. हा बरोबर करू. एकदा हात वर करा सगळे. सगळे जिथे जिथे बसले असेल ते वर्णन करायला शब्द नाही म्हणून सेनावर काय वाणू मी पामर. एकदा तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीने केला पण अयोध्येची शाही करुण गुणवर्णित शारदा. या तात्या या. सरस्वती लिहायला बसली. शाळी समुद्राची केली. 18 भार वनस्पतीची लेखणी केली. पृथ्वीचा कागज केला आणि लिहायला बसली सरस्वती. 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती. पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णिती झाली. पण झालं काय? समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही. ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव दे कोणी. सरस्वती वर्णन करायला बसली. समुद्राची शाळी सरली. पृथ्वीचा कागद संपला. सरस्वती थकली. तेथे माझा काय कोण तो विचार. 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 वर्णावया पार महिमा त्याचा. वर्णावया पार महिमा त्याचा. वर्णावया पार महिमा त्याचा. म्हणून शब्द आहे काय वानू मी पामर. इथपर्यंत आलो. असा कोणता उपकार केला तर तुमच्याकडे वर्णन करा शब्द नाही. तिसरं चरण. जड जीवा उद्धार केला. जड मुळा उद्धार केला. जड मुळा उद्धार केला. जड मुळा उद्धार केला. उद्धार केला. जडमुळा उद्धार. जडमुळा उद्धार केला. जडमुळा उद्धार केला. हे मार्ग सुपंथ दाविला. हे मार्ग सुपंथ टाळ्या वाजवायला का? जीव तोडून चाललं त्यांचं आहे ना. तुमच्यासाठी झाल्या वाजून. केवढा केला उपकार. केवढा केला म्हणजे 2 शब्द खालच्या चरणात आहे. जड मुडा उद्धार केला. जडाचा उद्धार केला आणि मुडाचा उद्धार केला. भिंतीसारखं जड
रेड्यासारखं मूड. आता हे पुढचं कळलं तुम्हाला. अरे किती भिंती भारत देशात आहे, गाजर गवत येड्या बाबळी त्या भिंतीवर, पण एक भिंत भारतात आहे आळंदीला. अजूनही 750 वर्ष झाले त्या भिंतीवर डोकं ठेवून दर्शन घेऊन वारी पूर्ण झाल्याचं समाधान मानून येतात वारकरी. याला म्हणतात जडाचा उद्धार. अरे तुम्ही भारतभर फिरा, मंदिराला खांब असतात अण्णा, मंदिराला खांब, पण खांबासाठी मंदिर नेवाशाला का? ज्या खांबाला टेकून ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली त्या खांबावर डोकं टेकून दर्शन घेतो आम्ही. याला म्हणतात जडाचा उद्धार. अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा. अजिबात अक्कल नाही. रस्त्यानं चाललं म्हणजे ते पांढऱ्या रेषेहून चालतं, त्याला वाटतं सरकारनं माझ्याकरता आखून ठेवलेली असावी, रवंत करीत चालतं. मागणं मग ट्रक ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो. शेवटी गाडी चिकटीन लावतो, कॅबिनमधून काठी काढतो, ड्रायव्हर 2-4 काठ्या रेड्याच्या पाठीत घालतो, मग रेडा हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. एवढं बेअकली जनावर म्हणजे रेडा आहे. अजिबात अक्कल नसलं. गाईचं वासरू वेगळे डाकेना ना, आणि म्हशीचं पारडं वेगळं. 1000 गाई कळपानं चरत असू द्या, 1000 गाई, वासरू सोडा, 999 डावलतं आईच्याच काशेला लागतं. एवढी अक्कल आहे, पण ते खिल्लाऱ्या गाईचं पाहिजे, हे जर्सीचं बैताड नाही. 999 गाई डावलणार, आईच्या काशेला लागणार. पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काही बोललो का आता तुमचे अनुभव आहे. हॉर्न वाजवा, तंबाखूला चुना मळतो, गाडीच्या पुढे येतं पुन्हा. समजाव याचा तीळभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. 25 म्हशी बांधून असला लाईनला, मग पारडू सोडा, ते मालकाकडेच येतं, मालक थोबाडीत देतं, मग पहिल्या म्हशीच्या काशेला लागतं. ती म्हणते व्यालीच नाही तर माझं कुठलं, मारती लात जाऊन पडतं मागं, दुसरीच्या काशेला, तिसरीच्या काशेला, चौथीच्या काशेला. लाता खातं पण उदास होत नाही. त्याला माहिती आहे आमची स्पेशल गवळण आहे बरं का, गाथ्यात पाहू नका. जसं गोदावरी ताईची गवळण प्रसिद्ध झाली ना, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी आमची स्पेशल आहे. लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन. त्याला वाटतं लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे. 25 मधली जी लातच मारणार नाही ती माझी आई ठरणार आहे. एवढं बेअकली जनावर रेडा, त्याच्या मुखातून वेद बोलवला. त्याची समाधी आळ्याला, जुन्नर तालुक्यामध्ये. थोडा विचार करा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटत चोख, डोळ्यात तेल घालून संसार करतो. बाप एकुलता एक मुलगा, त्याचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. पण 750 वर्षे झाले अजून रेड्याच्या समाधी पुढे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. याला मुडाचा उद्धार, जड मुडा उद्धार केला, जड मुडा उद्धार मार्ग सुपंथ दाविला, 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 मार्ग सुपंथ दाविला. विपंथ, कुपंथ, सुपंथ, क्लिष्ट पंथ आणि दुस्तर पंथ असे पंथाचे 5 विभाग आहे. विपंथ प्रपंचाकडे प्रवृत्त करतो. कुपंथ जारण मारण उच्चाटन. क्लिष्ट पंथ कर्म मार्ग. दुस्तर पंथ योग मार्ग आणि सुपंथ भक्ती मार्ग. तरी झडझडोनी वहिला निगिया भक्तीच्या वाटेला, जिया पावसी अवेंग निज धाम माझे, हा मार्ग सुपंथ दाविला. इथपर्यंत आलो आपण. जमतंय. असे अगणित उपकार, आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता सेना महाराज म्हणतात माझ्याकडे काही नाही. सेना म्हणे उत्तराई